राजकिशोर मोदी यांच्या मध्यस्थीने मृतदेहावर झाले अंत्यसंस्कार. अंबाजोगाई. प्रतिनिधी. अंबाजोगाई शहरातील लिंगायत समाजाला अंत्यविधीसाठीची जागा सकलेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने ताब्यात घेतल्यामुळे सध्या समाजास अंत्यविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांचा मृतदेह अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयात आणून समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. बराच वेळ समाजाच्या वतीने स्मशानभूमीच्या जागेसाठी आंदोलन केले. अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी येथे येऊन आंदोलनकर्त्या समाजबांधवांची भेट घेतली. याप्रश्नी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून याप्रश्नी 2 दिवसात तोडगा काढला जाईल असे सांगितले. राजकिशोर मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलनकर्त्या समाजाने ते करत असलेले आंदोलन स्थगित करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी शहरालगत असलेल्या बाराखांबी परिसरात आहे. मात्र तेथील जागा पुरातत्व खात्याने सदर जागा उत्खननासाठी ताब्यात घेऊन अतिक्रमित केली आहे. त्यामुळे स्थानिक लिंगायत समाजबांधव यांच्या अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. आज ज्या जागेवर अंत्यविधी केला जात होता यावेळी विभागाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे सदर बांधवांनी तो मृतदेह थेट नगर परिषद कार्यालयात आणून येथील प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. समाजास दिलेल्या जागेसंदर्भात अंबाजोगाई नगर परिषद, भूमी अभिलेख कार्यालय व पुरातन विभाग यांच्याकडूनच समाजबांधवांची दिशाभूल केली जात असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या समाजबांधवांनी सांगितले. मात्र राजकिशोर मोदी यांनी यावेळी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलनस्थळी भेट दिली. लिंगायत समाजाचे म्हणणे ऐकून घेऊन तात्काळ उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच नगर परिषदेचे अधीक्षक यांच्याशी फोनवर चर्चा करून आंदोलनकर्त्या समाजाशी संवाद साधला व येत्या 2 दिवसात स्मशानभूमीच्या जागेसंदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचा शब्द दिल्याने अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयातून मृतदेह स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी करण्यात आला. बराच वेळ नगर परिषदेचा कोणताही कर्मचारी आंदोलनस्थळी न आल्याने लिंगायत समाजाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला व राजकिशोर मोदी यांनी समाजाची भेट घेऊन मृतदेहाची होणारी हेळसांड थांबवून स्मशानभूमीच्या जागेसंदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल लिंगायत समाजाच्या वतीने राजकिशोर मोदी यांना धन्यवाद दिले. कागद वगैरे सगळे तुम्ही अपलोड करणार ना? 10 मिनिटात. मग उद्या किंवा परवा चलन भरलं जाईल ना? 10 मिनिटात निघाले तुझे. हा, भरलं जाईल ना? नाही तुम्ही सोमवार म्हणलं तरी मी एक दिवस वाढवून देतो. मंगळवार पर्यंत झालं पाहिजे. ठीक आहे, सगळ्या एकच बोलतो. हा ठीक आहे सर. तुम्हाला ही रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर घ्या. विश्वास आहे आमचा. आम्ही 50 वर्षापासून चांगले ओळखतो आणि त्यांनी आश्वासन दिलं मंगळवार श्रद्धांजली पूर्ण लागेल. त्यामुळं आम्ही त्यांच्या कहण्यानुसार आम्ही अंत्यविधीला तयार झालेलो आहे. 2 मिनिट समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न होता. काही तांत्रिक बाबीमुळं त्या ठिकाणी पैसे भरून जमीन मोजून त्या ठिकाणी ताब्यात घेण्याची प्रोसिजर राहिलेली होती. आत्ता नगरपालिकेत या ठिकाणी त्या सर्व मंडळींनी आमच्याकडे वयस असलेले कैलासवासी वाघमारे त्यांचं प्रेत या ठिकाणी आणलं होतं. त्याची विटंबना होऊ नये म्हणून स्वतःहून या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोललो आणि त्या माध्यमातून 2-3 दिवसाच्या आत त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्र पूर्ण करून मोजणीचे पैसे भरू आणि पैसे भरल्यानंतर येत्या 8-15 दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्व प्रोसिजर करून ही स्मशानभूमीची जागा ताब्यात मिळून जाण्यासाठी मी तुमचा सहकारी म्हणून पूर्णपणे साहेब यांना या ठिकाणी आपण सर्वजण मिळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. बाबू इथे 2 मिनिट उभा राहा. शब्द जरा आपसात बोलू नका. सावधान सावधान.
सर आता